तळेगाव टालाटुले दुर्गामाता तळ्यात विराजमान भक्तांचा उत्सव. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले हे नवरात्रीच्या काळात भक्तांसाठी एक अनोखे आकर्षण ठरत आहे. येथे दुर्गामाता तळ्यात विराजमान असते हे पाहण्यासाठी हजारो भाविक दुरून येतात. स्थानिक परंपरेनुसार मूर्ती तळ्याच्या मध्यभागी तरंगताना ठेवली जाते आणि भक्तांना तिथे पोहोचण्यासाठी बोटिंगची सोय करण्यात आली आहे. तळ्याची खोली सुमारे 20 फूट असून ही परंपरा 25 वर्षांहून अधिक जुनी आहे. नवरात्रीत तेथे विशेष पूजा, आरती आणि रोषणाई केली जाते. आरतीसाठी देवी काठावर येते आणि नंतर मूळ स्थितीत परत ठेवली जाते, ज्यामुळे भक्तांना एक अद्वितीय अनुभव मिळतो. स्थानिक भाविक म्हणतात, ही परंपरा आमच्या गावाची शान आहे. दूरदूरच्या गावांमधून लोक येऊन तळ्यात विराजमान दुर्गा माता पाहतात आणि आशीर्वाद घेतात. केवळ धार्मिक दृष्ट्या नाही तर पर्यटन दृष्ट्याही हे ठिकाण आकर्षण आहे. तळ्याभोवती निसर्गाचे सौंदर्य आणि शांत वातावरण अनुभवताना प्रत्येक भाविकाची श्रद्धा अधिक दृढ होत आहे. बघत रहा लोकक्रांती न्यूज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद. मातेबद्दल म्हणजे आपलं पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यामध्ये तरंगणारी देवी, पाण्यात देवी ओळखल्या जाते तळेगाव टाळाटुले. पहिले आम्ही लाकडी पूल बनवत होतो, त्याला वेळ जास्त लागत होता आणि या नवीन प्रोग्राम म्हणून रमता गेलाय. किती वर्षापासून या ठिकाणी स्थापना? जवळपास 25 वर्ष झालं स्थापना होऊन. ज्या तळ्यामध्ये दुर्गा मातेची स्थापना केली जाते त्या मंडळाचे या ठिकाणी आपल्यासोबत अध्यक्ष आहे. काय सांगाल काका? आता आमचं खूप काही सांगायची इच्छा आहे, पण आता हे दुर्गादेवी बसण्याचं कारण म्हणजे पहिले आम्ही लाकडी पूल बनवत होतो, म्हणजे याच्या 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या, आता 25 वर्ष याला होत आहे. तर आम्ही लाकडी पूल करत असताना तर आम्हाला येरूपाटे खूप लागत होते. आणि तेवढे आमच्यापाशी म्हणजे अवेलेबल नव्हते. मग हे एक डोक्यात म्हणजे अशी कल्पना आली एक दिवस का आपल्याला आता लाकडी पूल बनवताना खूप तकलीफ होत होती आणि 2 महिने वेळ जात होता त्याच्या. आता कसं करायचं म्हणून आम्ही आहे ना एक सेटअप बनवलं 12 बाय 8चा गोलाईमध्ये. त्याच्यावर मंदिर बनवलं त्याला लावले आम्ही 12 ड्राम लावल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं तरंगलं ते. आणि मग नंतर आम्हाला म्हणजे आम्ही एक 5 फुटाची मूर्त बसून पाहिली त्याच्यात. आता ही मूर्त आहे 6 फुटाची. आता आमचं व्यवस्थित चालू आहे, म्हणजे तिच्या आशीर्वादानं तिची एक आम्हाला आहे ना एक देणगीच समजा. तर आम्ही लाकडी पूल बनवत होतो, ती परंपरा 5-10 वर्ष चालवली. नंतर मग अशी वेगळी कल्पना आली की काहीतरी नवीन करावं. मग त्या उद्देशाने आम्ही मग हे बोट तयार केली आणि मंदिर तयार केलं ड्रमच्या सहाय्याने. जवळपास याला 25 वर्ष होत आहे बोटिंगला, म्हणजे मंदिर सिस्टमला. आणि लाइटिंगची पण चांगली व्यवस्था होते, रोषणाई पण राहते. आणि मेन म्हणजे जो त्याच्यामध्ये घट राहते तो घट थोडाही न हलता देवी आपल्या म्हणजे आरतीच्या वेळेस काठावरती येते आणि रिटर्न परत जाते.